मित्रांनो नमस्कार. पहिल्यांदा मराठीत मी आपलं जे काय म्हणायचं असेल ते मांडतोय आपल्याकडे. त्यानंतर गैर मराठीचे जे आपले मित्र असतील हिंदी किंवा इंग्रजीचे त्यांच्यासाठी सुद्धा मी त्यांना थोडंसं रिपीट करेन. माझं हे जे आजचा आपल्या पुढे बोलायचं कारण की सकाळी आज जवळजवळ 6 ते 7 वाजल्यापासून आम्ही जे टेलिव्हिजन उघडलं आणि प्रत्येक महाराष्ट्राचे जे मराठी टेलिव्हिजन पाहिले तर त्याच्यावर दुसरी कुठली बातमी नसून फक्त आघाडी सरकारचे एक मंत्री आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नवाब मलिक साहेबांना ईडीच्या ऑफिसमध्ये दाखल होताना दाखवलं आणि त्यांना बोलवलं गेलं होतं. मग त्याप्रमाणे ते तिथे गेले आणि तिथपासून जे मागच्या 4 तासामध्ये सुद्धा जे काय राजकारण आम्ही पाहतोय की भारतीय जनता पार्टीचे कदम म्हणा किंवा आणखी लोक म्हणा तसे ते टेलिव्हिजनवाल्यांनी मला विचारलं आणि मी थोडं आपल्या प्रतिक्रिया दाखवली. पण ह्या संदर्भात काय खुलासा करायची फार आवश्यकता आहे. आश्चर्य मला हे वाटतंय की आज अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनला ही गरज कशी वाटली की आज मीडियाला सांगावा की ईडीचे ऑफिसर PMLA मध्ये गैरकायदेशीर काम करत नाही, चोर की दाढी में तिनका. का हे सांगावा लागला तिला? महाराष्ट्रात जे राजकारण चाललं आहे 2019 पासून ज्यावेळी आघाडीची सरकारची बांधणी झाली आणि भारतीय जनता पार्टीला एक मोठा धक्का लागला की नरेंद्र मोदी आणि अमित शाह सारख्या माणसं हे थांबू शकले नाही. फडणवीसनी जे काय गेम खेळायचा होता ते सर्व खेळून सुद्धा भारतीय जनता पार्टीची सरकार पडली गेली आणि आघाडीची सरकार आली. त्या दिवशीपासून मुख्यमंत्रीचा पद देवेंद्र फडणवीसचा गेला. तिथपासून आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस कुठलाही मौका कुठलाही चान्स सोडत नाही की हे सरकार कशी पाडायची. हे सरकार पाळायचं आम्ही एक वचन घेतलं आहे. आज नाही उद्या हे सरकार आम्ही पाडणार. कायदेशीर गैरकायदेशीर दादागिरीने काय वाटेल तर करून कुठल्याही मार्गाने. तर हे प्रकरण मागच्या 1.5 वर्ष जे आपली हे सरकार आघाडीची सरकार आपला चांगला काम करते तर कुठले काही इश्यू काढून त्यांना पाडायचा प्रयत्न करायचा हे आपण सर्वांना माहिती आहे. मला त्याबद्दल काही सांगायची गरज नाही आहे. आता मला थोडंसं PMLA बद्दल जे अर्थमंत्री बोलले त्या संदर्भात मला विचार सांगायचा आहे की मी आदर करतो निर्मलाजीचा आणि मलासुद्धा प्रसंग मिळाला आहे सदनमध्ये निर्मलाजीच्या बरोबर इंटरॅक्ट करायचं आहे. मी त्यांना भेटलो आहे. माझे कामंसुद्धा त्यांनी ऐकले आहेत आणि ती एक चांगली व्यक्ती आहे. पण आज त्यांनी हे म्हटलं की PMLA कायद्याच्या अनुसार काम होतो आहे आणि ईडीचे ऑफिसर त्याचा दुरुपयोग करू शकत नाही. मला त्यांना सांगायचं असेल की मॅडम तुम्ही अर्थ मंत्रालय सांभाळतात, गृह मंत्रालय जे आहेत त्यांनी ह्या संबंधित प्रश्नावर उत्तर दिले पाहिजे. आणि मी माझा हा आजचा हे आपला संबोध आहे तर मी माननीय गृहमंत्री नाही अर्थमंत्रीच्या व्यतिरिक्त गृहमंत्रीलाही विचारायला लागतो की देशभरामध्ये मागच्या 7-8 वर्षाच्या NDAच्या काळामध्ये आणि विशेष तर 2019च्या नंतर सेकंड NDAच्या काळामध्ये ज्या प्रकारे केंद्रीय इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीचा दुरुपयोग होतो आहे त्या संदर्भात बऱ्याचशा रेकॉर्ड आपल्याला मिळू शकतो. मला आता प्रत्येक मोजायची गरज नाही आहे. प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की राजकारणासाठी ही यंत्रणाचा दुरुपयोग होतो आहे. वेस्ट बेंगालच्या निवडणुकामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे सेंट्रल एजन्सीजला तिथे पाठवलं, सेंट्रल पोलीसला पाठवलं की कुठल्याही प्रकारे ममता बॅनर्जीला पाडायचं आहे, वेस्ट बेंगालमध्ये आपली सरकार करायची पण ते विफल झाले. त्यानंतर जिथे कुठे त्यांना मिळाला चान्स तिथे इन्कम टॅक्स, CBI, ED, NIA अमुक असे एजन्सीज जे नॅशनल एजन्सीज त्याचा फायदा घेऊन राजनीतिक लाभ कसे करायचं, राजनीतिक ऑपोनंटला कसं त्रास द्यायचा आहे त्याचा हा एक प्रकरण लेटेस्ट आज सकाळी नवाब मलिकवर अटक झालेलं आहे. PMLA मध्ये पोलीस ऑफिसरांना मी आणलं हे पुस्तकसुद्धा म्हणजे आमचं तर हे काम आहे. असे मॅटर्स आम्ही चालवतो कोर्टात. निर्मलाजींना कदाचित अंदाज नसेल पण ह्या कोर्टामध्ये ज्यावेळी PMLAची केस संदर्भात कुठल्याही नागरिकांना
नवाब मलिकचं मी म्हणत नाही, कुठलाही एक भारतीय नागरिक गरीब असो, अननोन असो, साधारण माणूस असेल, त्याच्यासाठी प्रोटेक्शनचेही जे प्रोव्हिजन आहे की कोणालाही आपल्याला अधिकार फ्रीडमचा आहे, आपला फ्रीडम कोण घेऊ शकतो, कायदेशीर घेऊ शकतात. तर PMLAमध्ये इंडियन पिनल कोड किंवा इतर कायदे जे आहेत त्यापेक्षा PMLAमध्ये अधिकाऱ्यांना अधिक अधिकार आहे, पॉवर त्यांचे वास्ट आहे. आणि जिथे पॉवर्स वाढतात तिथे त्याचा चेक वाढायची आवश्यकता असतात. हे माझा नाही, सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. 1994च्या सुप्रीम कोर्टचा निर्णय जोगेंद्र कुमारचा आहे. तिथे त्या जर आपण थोडासा अभ्यास करून घेतला तर आपल्याला निष्पन्न होईल, हे दिसून येईल की सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की जिथे पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला आपण अधिकार देतो किंवा अधिकार त्यांचे वाढवतो, तिथे त्या अधिकाराला चेक अँड बॅलन्ससाठी व्यवस्थित चेक असला पाहिजे. आता EDचे ऑफिसर कसे वागतात मला काही सांगायची गरज नाही आहे. CBIचे ऑफिसर कसे वागतात, हाच ED काही महिन्यापूर्वी, काही वर्ष 2 वर्षापूर्वी मला आठवतं शरद पवार साहेबांना बोलवायचा संबंध इश्यू केला होता. काय झालं मग, खोटा होता म्हणून लगेच मागे घेतला. म्हणजे हे एक मी उदाहरण देतो की त्यांना कोणालाही बोलवायचा, तासातास बसवायचा, काही नसेल तर कसे गुन्हे निर्माण करायचं, एव्हिडन्स खोटे तयार करता येईल त्यांना येते कायद्याच्या दृष्टीमध्ये, तेही करता आलं. नंतर कोर्टात बघू आम्ही, तुम्हाला सोडून देतील कोर्ट. पण तुम्हाला हरास करायचे असेल तर ते एक साधारण व्यक्तीला हरास करायचे बरेचसे मार्ग हे PMLAचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सला असतात. आणि दुसरी महत्त्वाची एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, माझे मित्र बंधू सगळे ते मीडियाचे लोक आहेत त्यांच्यासाठी विशेषतः, की अशा गुन्ह्यामध्ये कोर्टाचे आदेश असे आहेत, कदाचित आपल्या लक्षात आले असतील, पण आज मी व्यवस्थितपणे आपल्याला सांगतोय की इन्व्हेस्टिगेशन करताना इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला जे काय मटेरियल हस्तक्षेप होतो ते गुप्त ठेवायची गरज असते. नवाब मलिकच्या कुठल्या गुन्ह्यामध्ये समावेश आहे, नवाब मलिकने कुठले गंभीर गुन्हा केले आहेत, हे जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्हाला हे गुप्तपणाने इन्व्हेस्टिगेशन केला पाहिजे होता. याचा प्रचार टेलिव्हिजनवर करता कामा नये. हे जे तुम्ही करताय, इट इज अगेन्स्ट लॉ, इट इज अगेन्स्ट जस्टिस, इट इज व्हायोलेटिंग युअर ओन कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन. द कोर्ट्स हॅव सेड मेनी टाइम्स की जे काही तपास करायची असेल गुन्ह्यामध्ये महत्त्वाचे ते गुप्त ठेवलं पाहिजे. इट नीड नॉट बी पब्लिसाइज्ड. इफ यू आर कंडक्टिंग एन इन्व्हेस्टिगेशन इन एन इम्पॉर्टंट मॅटर, it is necessary for you to keep secrecy. Secrecy is the hallmark of a fair investigation. समजा मी तपास करतोय कुठल्याही गंभीर गुन्ह्यामध्ये, अंडरवर्ल्डचा गुन्हा असेल किंवा मनी लॉन्ड्रिंग किंवा मोठा गुन्हा असेल, तर मी जर स्पष्ट करून देईन जनताला की बघा आज आमच्या हातात हे आला, तर हा एक पावला तुम्ही उचलला आणि तुम्हाला एक पावल्यात काय सक्सेस मिळाली असेल तर तुमच्या पुढचे 90% जे सक्सेसचे प्रॉस्पेक्ट तुम्ही घुमावले. कारण तुम्ही हे प्रसिद्ध करून टाकला तर जे गुन्हेगार आहेत ते गुन्हा मिटवायचं काम करतील. यू आर डुईंग इनजस्टिस टू द कॉज ऑफ जस्टिस, यू आर डुईंग इनजस्टिस टू द कॉज ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आता ह्या आजच्या प्रकार बघा की परत लगेच अर्थमंत्रीलाही मीडियावर येऊन सांगावा लागला की बाबा आमचे एज आई सेड चोर की दाढ़ी में तिनका, कि उनको लगा कि महाराष्ट्र की सरकार गिराने की भारतीय जनता पार्टी की जो रेस चली है उसमें आज एक बड़ा कदम फडणवीस साहब के कहने के मुताबिक शायद लिया गया है कि उनके एक मंत्री को अटकाओ, बोलो देखो ये सब ऐसे है सरकार गिरानी. ये राजनीति. फडणवीस साहब पानी से मछली बाहर होती है उस तरह से पिछले 1.5 साल से तड़प रहे हैं, हम सब देख रहे हैं. हर मामले में उन्होंने ये कहा कि ये आघाड़ी सरकार की जिम्मेदारी है. आज सुबह हमने बीजेपी के प्रवक्ताओं को सुना टेलिव्हिजन पर, हे म्हणताना की आघाडी सरकार याची जबाबदार आहे. एक इंडिव्हिज्युअल माणसावर तुम्ही एक आरोप मांडता, तो आरोप काय आहे त्याच्याबद्दल मी आत्ता सांगतोय तुम्हाला. आणि ते आज नवाब मलिकला बोलवायचा कुठपर्यंत बरोबर आहे, कुठपर्यंत चुकीचं आहे, त्या संदर्भात सुद्धा मी तुमच्याकडे रोषी टाकू शकतो. आता हा जे 2005च्या प्रकरणाबद्दल नवाब मलिकला आरोप मांडताय की बॉम्ब ब्लास्टच्या एक आरोपीकडून किंवा एक कन्व्हिक्टकडून ही जमीन त्यांनी अमुक प्राईसवर घेतली आणि तिथे गुन्हा केला, तिथे मनी लॉन्ड्रिंग झाली वगैरे आणि अंडरवर्ल्डशी दाऊदशी लिंक आहे वगैरे. प्लीज अंडरस्टँड व्हॉट इज द रिझन फॉर
दिस टू बी डन टुडे. मागच्या 6 महिन्यापासून आपण पाहतोय की शाहरुख खानच्या मुलाच्या अरेस्टच्या नंतर जो एवढी मोठी बातमी चालली होती भारतभरमध्ये, त्याच्यामध्ये समीर वानखेडेच्या विरोध NCBच्या डायरेक्टरच्या विरोध नवाब मलिकनी जे जंग छेडली होती, त्याच्यामध्ये त्यांनी त्या ऑफिसरच्या अधिकारांचा दुरुपयोगचा जो भांडा फोडला होता की हा माणूस कसा बिअर बारचा लायसन्स कसं घेतलं गैरकायदेशीर, त्यांनी आपलं जन्मचे बदल काय केलं आहे, आपली जात बदल काय केलं आहे, त्याबद्दल तो माणूस आता तिथून काढला गेला. ह्या तपासातून सुद्धा निकाल काढला गेला. म्हणून नवाब मलिकने सत्यता स्पष्ट केली जनताच्या समक्ष. म्हणून मागचे 4 महिन्यापासून आमचा असा एक शंका होती आमच्या मनामध्ये की आतापर्यंत केंद्रीय इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी त्याच्या मागे का नाही लागली. एवढं मोठं त्यांनी काम केला की एक डायरेक्टरला इथून काढून महाराष्ट्रातून बाहेर टाकला, त्याच्यावर FIR रजिस्टर करून घेतली, तर लगेच रिॲक्शन पाहिजे ना. तर तो रिॲक्शन आम्ही आता आज सकाळी पाहिला. आता आज सकाळी जे म्हणताय CBI EDचे ऑफिसर की नवाब मलिकचे अंडरवर्ल्डशी लिंक आहे, नवाब मलिकनी बॉम्बलास्टच्या आरोपींकडून ते जमीन घेतली आणि त्याच्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे. 17 वर्षापूर्वीचं प्रकरण आज म्हटलं जात आहे. EDला मला नर्म विनंतीने असं हे विचारायचं आहे की 17 वर्षानंतर तुम्ही एक उघडता, त्याला काहीतरी बेस असेल, काहीतरी कारण असेल. उद्या न्यायाधीशसुद्धा तुम्हाला हे कान धरून विचारते की तुम्ही 17 वर्षानंतर कशी काय जागृत झाली. हे गुन्हा झाला असेल 2005मध्ये, तर त्यावेळी तुम्ही का चौकशी केलेली नाही. दुसरं महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो. आज 4 महिन्यापूर्वी प्रिसाइसली 11 नोव्हेंबर 2021, दिस इज अ न्यूज आयटम, देवेंद्र फडणवीस 11 नोव्हेंबर 2021ला देवेंद्र फडणवीस जे म्हणत आहे ह्या प्रकरणाबद्दल, ज्याबद्दल आत्ता एवढा शोर केला गेला आहे की नवाब मलिक अमुक कसे आहेत, त्यांचे अंडरवर्ल्डशी लिंक आहेत वगैरे वगैरे. I will just read these few sentences in English. This is the report. I am reporting from the printed media. I can give a copy to you also. The exchange of allegations, November 2021, 3 महिने निघून गेले. आता आज अचानक जागृत झाली एकदम ED आणि त्यांनी नवाब मलिकला बोलवलं आहे. 6 तासपासून चाललं आहे. कदाचित ते काय असेल ते करतील सुद्धा आमच्या विरोधात. म्हणजे कसं आपल्या अधिकारांचा प्रयोग कसा करायचा ते संदर्भात चर्चा चालली असेल EDमध्ये. आय हॅव नथिंग टू से इफ दे आर डुईंग समथिंग लीगल, बट इफ दे आर डुईंग समथिंग मोटिवेटेड बाय पॉलिटिक्स, इफ दे आर डुईंग समथिंग विथ सम vengeance, with some malice, as is so very obvious in the instant case, then we are the last people to keep quiet. Our party will not be silenced if you misuse law, if you do inflict injustice on anybody, be it a minister or be it a small worker of our party. We are the last people to keep quiet. We will agitate from day one till the end. आता बघा हे मी वाचतोय इंग्रजीमध्ये 4 वाक्य. दिस इज नोव्हेंबर 2021. आता जर हेही खरं असेल ना, तर 11 नोव्हेंबरच्या नंतर 12-13 नोव्हेंबरला EDने का नाही कायदेशीर करा. 4 महिने काय करते होती ED? 4 महिने ती ह्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन चालू होता का? दाऊदचा माणूस कोण आहे आणि दाऊदशी कनेक्शन कसे, जिथे तुम्हाला थोडासा कोणाला घ्यायचा असेल आणि पर्टिक्युलरली जर मायनॉरिटीचा माणूस असेल तर दाऊदला जोडा, इझिएस्ट. आता नवाब मलिकचा दाऊदशी संपर्क कनेक्शन कसं जोडलं आहे ते तुमच्या समोर कदाचित मागेही आलेलं आहे. आय जस्ट रीड दिस 4 sentences. The exchange of allegations between the NCP minister Nawab Malik and the BJP continued Tuesday, 11 November 2021, with former Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis accusing Malik of buying property for 2005 in cheap from 2 men associated with the Mumbai underworld. 2005मध्ये जमीनचा सौदा केला होता. ह्याच गोष्ट नोव्हेंबर 2021मध्ये सुद्धा चर्चेत आली होती. आणि हे मीडिया आहे. आय एम रीडिंग मीडिया. आय विल गिव्ह अ कॉपी टू यू. आता फॉर चीप अमाउंट फ्रॉम द मेन ऑफ वन ऑफ देम वॉज कन्व्हिक्टेड फॉर 1993 बॉम्ब ब्लास्ट केस. ॲड्रेसिंग द मीडिया ॲट द BJP हेडक्वार्टर्स हिअर. नाव तुम्ही रेकॉर्ड चेक करा तुमचा. BJPचे हेडक्वार्टरच्या मीडिया प्रेस कॉन्फरन्समध्ये हे मी रिप्रोड्यूस करतोय काय म्हटलं आहे त्यांनी. द फॉर्मर BJP लीडर दॅट इज देवेंद्र फडणवीस सेड, ए प्राईम प्रॉपर्टी ऑफ 2.80 acres of at LBS Marg Kurla was bought by Solidus
Investment Private Limited for a meager sum of 30 lakh rupees. The signatory on the deal was not Nawab Malik, was one Faraz Malik, Nawaz Malik's son, the son of Nawab Malik. Malik himself had resigned from the company on becoming minister in 2019. स्पष्टपणाने BJPच्या प्रेस कॉन्फरन्स हेडक्वार्टरमध्ये झालेल्या त्याची रिपोर्टिंग आहे नोव्हेंबर 2021 मध्ये. ईडीला त्यावेळी कळलं नाही की याच्यामध्ये काय असेल आणि आपल्याला काहीतरी केलं. नवाब मलिकला बोलून विचारूया का काय केलं गेलं नाही. आता अचानक 23 फेब्रुवारीच्या दिवशी काय घडलं की सकाळी 5 वाजता तुम्ही मंत्रीला बोलवतात, त्यांनी काय केला असेल गुन्हा काल परवामध्ये, तर कदाचित तुमचं हे योग्य आहे करणारा. तुमच्या मनात ज्यावेळी येईल त्यावेळी तुम्ही उभे राहा. तुमच्या मनात तुम्हाला ज्यावेळी शोभेल किंवा तुम्हाला कुठल्याही राजकीय नेत्याचा गुड बुक्समध्ये असून त्यांना जर समाधान द्यायचं असेल तर तुम्ही कायद्याची आड घेऊन लोकांना त्रास द्यायचा. आज हे प्रकरण असाच घडलं आहे. नाव प्लीज सी दिस. एक मिनिट, लेट मी जस्ट फिनिश दिस. आय हॅव नो अंडरवर्ल्ड लिंक्स विथ विच विल रिव्हील. आता ह्याच्यानंतर सिग्नेटरी तो जो डील आहे, ज्या डीलबद्दल त्याने वाद उभा केला आहे, त्याचा सिग्नेटरी नवाब मलिक नाही आहे, त्याचा सिग्नेटरी फराज मलिक है, नवाब मलिक सन. नाउ दिस फराज मलिक वॉज ब्रॉट ऑन टेलिव्हिजन अँड रिपब्लिकची रिपोर्टिंग मी तुम्हाला वाचून दाखवतो परत. अकॉर्डिंग टू BJP लीडर, एज पार्ट ऑफ द डील the Maliks paid rupees 15 lakh to Sardar Wali Khan and rupees 5 lakh to Salim Patel. This was rupees 10 lakh less than the finalized deal of rupees 35 lakh. Fadnavis said, adding that while Sher Ali Khan was sentenced to so and so for life etc., it is Dawood Ibrahim's man Hasina Parkar's this thing. आता या संदर्भात फराज मलिकला मीडियाने विचारला, त्याच वेळी नोव्हेंबरचंही म्हणतोय मी. नवाब मलिक म्हणजे स्पीकिंग टू रिपब्लिक TV, Faraz Malik said, around 400 people are living here in this area. I have a list of all those who live here on this land, disputed land. ज्याचा आता मुद्दा हातात घेतलाय. His allegations are, Fadnavis' allegations are wrong. Salim Patel was the landlord. I was a tenant here. Here I bought this land from Salim Patel. Evaluation of land has been done before I bought it. This land is not illegal and has not been bought even if at weak cost. I do not know Hasina Parkar and I have never met her. हा मुलाचा स्टेटमेंट आहे नोव्हेंबर 2021चा. तर ईडीला याची खरी माहिती नाही का? हे सगळं इट इज इन पब्लिक डोमेन. दिस इज वन टेलिव्हिजन. And all this you wanted to inquire, you could have inquired there and then immediately. ज्यावेळी हा मॅटर आहे फडणवीसने उघडणारा कोण? तोच जो सरकार पाडायच्या पाठीमागे रात्री झोपत नाही, तोच माणूस आता परत इथे पिक्चरमध्ये आला. विथ रिस्पेक्ट टू द फॉर्मर चीफ मिनिस्टर, आय मस्ट से दॅट इफ यू आर नॉट गेटिंग स्लीप, गो टू द डॉक्टर, टेक मेडिसिन, बट डोंट ड्रीम that you will put down this Aghadi Sarkar by adopting to these unscrupulous means which he is trying to do. आता ईडीला तपास करायसाठी 6 तासपासून नवाब मलिकला अटकून ठेवलेलं आहे. आणि कदाचित काय सांगते, अमुक का झाला, अमुकच्या भावने अमुकाचं नाव घेतला. दीज आर ऑल एव्हिडन्स which can easily be falsely created. In the court, we have put them down many times, but unfortunately, that stage will come later. But to get political advantage, you immediately, instantly publicize everything. लगेच मीडियाकडे धावले. नवाब मलिकला बोलवलं तर मीडियाकडे धावायची गरज काय होती? मीडियाला सांगायची गरज काय होती की आम्ही जर इमानदारीशी तुम्हाला कुठल्याही इन्सिडेंट ट्रान्झॅक्शनबद्दल जानकारी घ्यायची असते तर तुम्हाला गुप्ततानी माणसाला बोलवून त्याची जानकारी घेतली पाहिजे होती आणि पुढे पावले कायद्याच्या प्रमाणे उचलले पाहिजे होते. हे आपला कायदा आहे PMLAचा. पण तुम्ही ते नाही करायचे. तुम्हाला फक्त बदनाम करायचं आहे. तुम्हाला फक्त पॉलिटिकल इम्पॅक्ट ह्याचा काय होतो आहे त्याला लाभ बघायचा आहे आणि म्हणून ते तुम्ही असे कार्य करतात. त्याचं आम्हाला फार दुःख वाटतं. माझी विनंती अशी आहे, ईडीच्या अफसरांना, बाजूला ईडीचं ऑफिस आहे, आम्ही नर्म विनंती करतो तुम्हाला, प्लीज डोंट फॉल ए पॉन टू एनीबडी.
even to us. If I am in power and if I tell you that Mr. Officer, do like this, you are not the slave of political masters. You are the slave of law. You are the slave of justice. You are the slave of Constitution of India. ED officers na माझे एक अपील आहे आपल्या मार्फत. Please don't become a victim of a race between political parties. Don't become a victim for political upmanship. Unfortunately, people are started believing that CBI, ED, NIA, CBI, हे सगळे IT हे सगळे यंत्र युनियन होम मिनिस्टरचे खाली कामं करतात आणि त्यांच्यात बरेचसे असे प्रकरण घडलेले आहेत की जिथे मी माझ्यासारखं एक मामुलीचा नागरिक नाही, former Supreme Court judges have made statements that unfortunately these agencies are being misused. So therefore, our appeal today is that Sharad Pawarji also has rightly said it, that we don't want to come in the way of any legal action that is being taken. But please remember that while you take any action against anybody, not even a minister, even a common citizen, आमच्या पक्षाचा जर खालत्या पदाचा एक कार्यकर्ता असेल किंवा एक बाहेरचा नागरिक असेल, त्याच्याशी तुम्ही जास्ती जाजती करू नका, त्यांना तुम्ही 10-10 तास बसवू नका, तुम्ही त्याचे असे प्रचार करून त्यांना बदनाम करू नका. Because this is all forbidden by law. In Jogendra Kumar's case, Supreme Court has said that to have power is one thing and to use power is another thing. You may have power under this act, but don't use it to the extent of abuse. There are allegations coming not from Nawab Malik alone, but I understand that even some time back, a person like P. Chidambaram was arrested by jumping the walls of his residence. What is this game going on? The whole world is watching us. ED officers, you are officers with dignity, you are officers with rank, and please keep up your standards. And my request to them is, please don't do anything which would tomorrow make you feel ashamed about your activities. आता कोणाला काही विचार असेल तर विचारू शकता. एक उभा राहून विचारा, तुम्ही उत्तर देऊ शकता. एकाने एक प्रश्न काय नाही, हे बघा, पक्षाचे कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. त्यांना असं वाटतं की आमच्या एक वरिष्ठ नेत्याशी, एक मंत्रींशी एक गैरवाजवी व्यवहार होतोय, तर आम्ही त्याचं प्रदर्शन करतोय. त्यांचे अशी एक विचार आहे आणि त्या नवीन नाही आपल्या लोकतंत्रामध्ये. आपल्या लोकतंत्रामध्ये प्रोटेस्ट, पीसफुल प्रोटेस्टचा संपूर्ण अधिकार प्रत्येक नागरिकला असतो, प्रत्येक पॉलिटिकल राजनीतिक पक्ष असला असतो. पण आम्ही आमच्या नेत्यांना, आमच्या कार्यकर्त्यांना, आमचे सगळे नेते मंडळी जे इथे आहेत किंवा शरद पवार साहेब सुद्धा जवळ बसलेले आहेत, त्यांनीही निरोप पाठवलेला आहे की कुठल्याही प्रकारे गडबड करू नये, व्हायलन्स करू नये. प्लीज डोंट डॅमेज एनिथिंग, डोंट डिस्टर्ब एनिथिंग. यू कॅन हॅव पीसफुल प्रोटेस्ट अँड द पीसफुल प्रोटेस्ट इज लेजिटिमेट. शांततेनेच चालू आहे आता, शांततेनेच चालू आहे आता. कुठे विषय समजा आपल्या हाँ, चौकशी काय म्हणते? चौकशी का काय? एक मिनिट. नाही, ठीक आहे. हे बघा, आता मला आणि तुम्हाला हे अधिकार नाही आहे की इन्व्हेस्टिगेशनची प्रोग्रेस कुठल्या दिशेने चालली आहे, हे अधिकार नाही आहे. मी तुमची माहितीसाठी तुम्हाला एक कायद्याची एक बाजू सांगतो. आरोपी हू इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन एनी क्राईम, दिस इज सेटल्ड लॉ. थोडंसं कायद्याची जाणकारी आपल्याला असेल सर्वांना, तर मी तुम्हाला त्याची एक्सपर्ट नॉलेज थोडीशी देतो. ते इट विल बी युजफुल फॉर यू. ॲक्युज्ड इज दी, जसं आपण म्हणतो ना, ग्रूम, ब्राईड ग्रूम, दुला असतो ट्रायलमध्ये. महत्त्व जजच्या समोर ज्यावेळी एक खटला उभा राहतो कुठल्याही क्रिमिनल केसचा, द मेन पर्सन इज द ॲक्यूज, वेदर वन ऑर मेनी, they are the main, they are the center of attraction.
त्याच्यानंतर विटनेसेस, त्याच्यानंतर वकील, त्याच्यानंतर प्रॉसिक्युटर, त्यानंतर डिफेन्स काउन्सिल, त्याच्यानंतर स्टाफ, सगळे. मेन जो आहे ट्रायल, इट इज फॉर द अक्यूज टू डिसाइड द फेट ऑफ द अक्यूज. अक्यूज इज व्हेरी इम्पॉर्टंट. देअरफॉर अवर कॉन्स्टिट्यूशन सेज and all our laws says that the accused must feel secure, the accused must be satisfied that no injustice is being done to him through the process of law in the court. म्हणून जर मी जज आहे तर माझं कर्तव्य असं आहे की समाधान आरोपीचं झालं पाहिजे की जे गुन्ह्याबद्दल आम्ही तपास करतोय, ट्रायल चालवतोय किंवा इन्व्हेस्टिगेशन चालवतोय तर त्या कायद्याच्या अनुसार आहेत त्याचं समाधान झालं पाहिजे. एक मिनिट. म्हणून ॲक्यूजला सर्व कॉपीज दिली जातात की FIRची कॉपी द्या किंवा रिमांडची कॉपी द्या की बघा तुमच्यावर असे आरोप आहेत. पण जे इन्व्हेस्टिगेशन चालतंय ना हे फार महत्त्वाचं आहे. जे मी आता बोलतोय ना ते लक्षात ठेवा. इन्व्हेस्टिगेशन जे चालतंय त्याचा कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की तपास करणारी यंत्रणाला किंवा ऑफिसर्सना तो तपास कामाचा प्रोग्रेस दररोजचा, दर तासाचा, दर 24 तासाचा केस डायरीमध्ये वेगळा एंटर करावा लागतो. आणि ते केस डायरी ॲक्यूजला सुद्धा बघायचा अधिकार नाही जोपर्यंत चार्जशीट टाकली जात नाही. पण आता बघा की हे केस डायरीचा माल मसाला जेवढा आहेत ना ते सगळं मीडियाकडे येतोय प्रत्येक. आता 4 तासामध्ये काय झालं तुम्ही मला सांगणार. हे मला आश्चर्य वाटतं. हे गैरकायदेशीर आहे सगळं. ज्या प्रकारे चौकशी नवाब मलिक यांची होती, तुम्ही म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली, तक्रारदार देवेंद्र फडणवीस आहे का, कंप्लेंट देवेंद्र फडणवीस आहेत का, त्यानंतर ही सगळी चौकशी होती. नवाब मलिकमध्ये काय नाही, तक्रारदार माजी मुख्यमंत्री आहे का या केसमध्ये देवेंद्र फडणवीस कंप्लेनंट आहे का? नाही ना. हे बघा देवेंद्र वाचून दाखव ना तुम्हाला, ह्याची कॉपी पाहिजे तुम्ही करून घ्या. हे उघडलं आहे देवेंद्र फडणवीसनी. देवेंद्र फडणवीसला असं वाटतंय की मी ही एक अशी बातमी बाहेर काढली की ज्याच्यावरून आघाडी सरकार पडेल, कारण हा एक मंत्री आहे तिकडचा. त्यांच्या आरोपानंतर अशा प्रकारे चौकशी होती. नाही पण ह्यांचा ते जे आरोप आहे तर कदाचित आता जे आपल्याला मीडियाच्या मार्फत ऐकायला मिळतोय, अजूनपर्यंत आम्हाला काय सांगितलं नाही की नवाब मलिक कशासाठी बोलवले गेले. ते आम्हाला मीडिया सांगते. मीडियाकडून मला कळतंय मागच्या 5-6 तासामध्ये की त्याला काय 2005ची जमिनीचा गैरवापर काहीतरी झालं आहे त्या संदर्भात चौकशीला बोलवत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला हे सगळं वाचून दाखवलं की हे नोव्हेंबरपासून चाललं आहे. तुम्ही सांगताय की सरकारी यंत्रणेचा गैरवापर होतोय, तुम्ही सांगताय की सरकारी यंत्रणेचा गैरवापर होतोय. मात्र दुसऱ्या बाजूला नारायण राणे असतील, नितेश राणे असतील यांच्यावर देखील सरकारी यंत्रणेचा गैरवापर होतोय असा आरोप बीजेपीकडनं केला जातोय. नाही ठीक आहे ना. आरोप हे बघा एक मिनिट. आरोप कोण करतोय हे महत्त्वाचं नसतं. आरोप काय आहे ते महत्त्वाचं आहे. आणि तो आरोप खरा आहे का, कायद्याची दृष्टीने ते आरोप योग्य आहे का ते बघितलं पाहिजे. आरोप राष्ट्रवादी करते, काँग्रेस करते की सेना करते की BJP करते हे महत्त्वाचं नाही आहे. आता जे फडणवीसनेही आरोप केला आहे नोव्हेंबरमध्ये तर त्याच्या संदर्भात संपूर्ण स्पष्ट झालं आहे की नवाब मलिक राजीनामा देऊन मग गेले होते ते कंपनीचा. त्याच्या मुलांनी ते हे डील केलं आहे आणि त्याच्या मुलांनी त्याच वेळी नोव्हेंबरमध्ये मीडियामध्ये सांगितलं की ही जमीन मी घेतली आहे, योग्य घेतली आहे, हिचं इव्हॅल्युएशन आमची डील घ्यायच्या आधी झालेलं आहे. हे सर्व गोष्टी तर ईडीला लक्ष येत नाही, समजत नाही. ईडीने त्या फराजला बोलवलं 4 महिन्यामध्ये विचारलं. नाही ते बघ कायदेशीर वी रिस्पेक्ट लॉ. वी आर दी पीपल. शरद पवार इज नोन फॉर ऑलवेज बिंग डिसिप्लिन. मी तुम्हाला लेटेस्ट उदाहरण देतो की आता पार्लमेंटमध्ये सुद्धा जे होतोय तर शरद पवार इज अगेन्स्ट दिस डिसऑर्डरली बिहेवियर बाय हिज ओन फ्रेंड्स काँग्रेस अँड एटसेट्रा. त्याच्याबद्दल आमचा वाद होतोय. अँड शरद पवार इज अ मॅन ऑफ डिसिप्लिन. ही इज द लास्ट पर्सन टू चेंज. ही विल से दॅट रिस्पेक्ट लॉ. आता माझा स्वतःचा मुलगा असेल किंवा माझा भाऊ असेल किंवा माझा किती जवळचा मित्र असेल, जर त्यांनी गैरकायदेशीर केला असेल तर त्याला कायद्यासमक्ष उभं राहावं लागेल. आम्ही त्याची काय असं नवाब मलिकची आम्ही अशी बाजू घेत नाही की त्यांनी दाऊदशी काय केलं आणि आम्ही त्याचा बचाव करतोय. हे गैरसमज आहे आणि हे असा प्रचार BJPवाले करतात. हे बघा आमचा एक कार्यकर्ता, आमचा एक नेता आहे जो या ट्रॅपमध्ये फसला आहे. आमचं असं म्हणणं आहे की ते एक राजनीतिक ट्रॅप आहे आणि त्या राजनीतिक ट्रॅपमध्ये
राजनीतिक कारणासाठी या मंत्रीला तुम्ही एक विक्टीम केलाय, तयार केलाय, आमचं असं म्हणणं आहे. आणि म्हणून आम्ही गप्प राहणार नाही. आज सवेरे हेलो, आज सुबह से महाराष्ट्र के टेलीविजन चैनल पर कोई और खबर नहीं बताई जा रही है. पिछले 5 घंटों से हम देख रहे हैं कि लगातार नवाब मलिक को ईडी ने बुलाया है, नवाब मलिक से ईडी की पूछताछ चल रही है. और ये मामला हमारे मीडिया के मित्रों के जरिए जो बात हमारी जानकारी में आ रही है वो ये है कि किसी ज़मीन के घोटाले के बारे में नवाब मलिक से पूछताछ चल रही है. ये सूत्रों का कहना है, ये मालूमात हम तक आई है. ईडी ने कोई हमें ऑफिशियल समन्स देकर किस प्रकरण के बारे में क्या कागजात के साथ उपस्थित होना है, ऐसी कोई जानकारी हमारे पास नहीं है. मगर फिर भी हम ईडी के ऊपर विश्वास रखेंगे कि ईडी कोई गैर कानूनी काम नहीं करेगी. ईडी को सिर्फ हमारा ये एक संदेश हम देना चाहते हैं कि चूँकि पिछले कुछ काल से, जो ख़ास तौर पर ये एनडीए सरकार के कार्यकाल में जो ईडी हो या सीबीआई हो या इनकम टैक्स हो या इस तरह की जो केंद्रीय यंत्रणाएं हैं तक जांच की, उन पर बहुत सारे आरोप लगते हैं कि वो राजनीतिक हेतु से काम करते हैं. वो भारतीय जनता पार्टी या एनडीए की सरकार के जो गठ हैं उनके आदेश पर काम करते हैं, कानून के हिसाब से काम कम करते हैं, उनके हिसाब से काम ज़्यादा करते हैं. नवाब मलिक को बुलाना या उससे पूछताछ करना ये कहीं कोई राजनीतिक खेल तो नहीं है, इसका हमें खदशा है. नवाब मलिक ने भारतीय जनता पार्टी के ब्लू आइड बेबी जो एनसीबी के अफसर के खिलाफ एक लड़ाई लड़ी और उसको लगभग चित गिरा दिया कि उसको महाराष्ट्र से हटा दिया गया, उसके खिलाफ एफआईआर दर्ज हुई, उसका बियरबार की लाइसेंस के बारे में गलती सामने आई, उसके बर्थ के बारे में सामने आई. तो भारतीय जनता पार्टी को एक बंदे की भावना से नवाब मलिक को सबक सिखाने के लिए एक राजनीतिक लड़ाई लड़नी होगी. वो राजनीतिक तौर पर ज़रूर लड़ लेते, लेकिन कानून का फ़ायदा लेकर और ये यंत्रियों का फ़ायदा लेकर उनके अधिकारों का दुरुपयोग करते हुए न लें. हमारी विनती है कि ईडी जो है वो इस तरह के गैर कानूनी कामों में किसी तरह की मदद न करे किसी राजनीतिक पक्ष को. और नवाब मलिक को समझ दिया जाएगा. नवाब मलिक के खिलाफ जो भी कार्रवाई होगी हम पूरी ताकत के साथ कानून और अदालत का सहारा लेकर वो लड़ाई लड़ेंगे. और हमें पता है कि नवाब मलिक निर्दोष हैं और उनके खिलाफ जो आरोप लगाए जा रहे हैं वो सिर्फ राजनीतिक हेतु से लगाए जा रहे हैं, इसका कोई बेस नहीं है. 17 साल पहले का डील जिसमें खुद देवेंद्र फडणवीस का बयान मैंने आपको पढ़ के बताया, नवंबर 2021 में देवेंद्र फडणवीस के बयान में ही साफ जाहिर होता है कि उन्हें ये बात मालूम हो गई थी कि ये डील के वक्त नवाब मलिक उस कंपनी से बाहर थे क्योंकि वो मंत्री बन चुके थे. उनके पुत्र ने यह डील किया है और उनके पुत्र ने मीडिया में जो बात कही वो भी मैंने आपके सामने रख दी कि ये ज़मीन जो मैंने खरीदी वो सलीम से खरीदी, जो वहाँ का लैंडलॉर्ड था, सही दामों में खरीदी. उसका इवैल्यूएशन जो है वो हमारे डील से पहले हो चुका था और इसमें कोई गैर कानूनी काम नहीं है. मैं हसीना परकार को नहीं जानता, मेरा कोई अंडरवर्ल्ड से लिंक नहीं है, ये बात सब रिकॉर्ड पर है. अब उसके बाद भी अगर आप चाहते हो कि इसको उछाला जाए कि नवाब मलिक के डाउन से लिंक है या नवाब मलिक ने गैर कानूनी काम किया है, मनी लॉन्ड्रिंग किया, तो इन आरोपों की कोई बुनियाद नहीं है. इसकी ईमानदारी से जांच करें और मुझे विश्वास है कि आपको इस बात का यकीन हो जाएगा कि इसका कोई गुनाह नहीं बना. धन्यवाद. थैंक यू.